आईच्या मुलाची साक्ष आहे. हा. आई म्हणते की त्यांचा मुलगा गोवाड्या आश्रमशाळेमध्ये शिकत होता. हा. आणि तो मुलगा तिसरीला आहे. हा. आई म्हणते की त्यांचा मुलगा जेव्हा शाळेतून बाहेर निघाला घरी येण्यासाठी, हा. तेव्हा काही लोक येऊन त्या मुलाला विचारू लागले आणि त्याच्या सोबत घेऊन जाऊ लागले. हा. तेवढ्यातच पोलीस तिथे आले आणि त्या मुलाला विचारले की हे तुझे आई वडील आहेत का? तेव्हा त्या मुलाने त्या पोलिसांना सांगितले की हे माझे आई वडील नाही, मी दुसऱ्या ठिकाणी राहतो. तेव्हा या आईच्या मुलाला त्या पोलिसांनी त्यांच्या घरी आणून सोडला. आता मुलगा व्यवस्थित आहे, त्याला काही त्रास नाही. प्रेज द लॉर्ड. कितवीला मुलगा आहे तुमचा? तिसरीला मुलगा गोवाड्यामध्ये शाळेत आहे. आणि तो मुलगा तिकडनं पळून घरी येत होता. तेव्हा रात्रीचा समय होता की दिवसाचा होता? रविवारी दिवसाची तुमचा मुलगा गोवाड्यातून निघून तुमच्या घरी येत होता. धीरे बोला, समज तुम्ही बोलतो नंतर बोला. गोवाड्यातून घरी येत होता, बरोबर. आणि येता वेळेस तुमच्या मुलाला परक्या लोकांनी विचारायला सुरुवात केलं, बरोबर. आणि विचारून त्याच्या हाताला धरून त्यांच्या बरोबर ते घेऊन जात होते, गाडीवर बसून ते नेत होते. अशा वेळेस त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी विचारलं की हा मुलगा तुमचा आहे का, बरोबर. आणि त्याला विचारलं, मुलाला विचारलं की आई वडील आहेत का? तेव्हा मुलाने सांगितलं की आई वडील नाही. अशा वेळेस मुलगा पोलिसांच्या ताब्यात राहिला आणि तुझ्या घरात पोलिसांनी आणून सोडला. मुलगा व्यवस्थित आहे, चोरीला जात होता परंतु चोरीला गेला नाही, देवाने सांभाळला. म्हणून ह्या देवाचे आभार मानतात. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो.